मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काय केले, एक उकळी म्हणजे पाण्याची काढली आणि उकळी आल्यानंतर लगेच तांदळाचं पीठ घेतले. आता इथं पाण्याचं प्रमाण मी कसं घेतलंय, 1 वाटी जर मी तांदळाचं पीठ घेतलं असेल तर 1च वाटी मी काय घेणार आहे, पाणी घेणार आहे. ठीक आहे, एवढंच प्रमाण ठेवायचं आपल्याला. मग पाण्याला उकळी आल्यानंतर जे तांदळाचं पीठ आहे ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच आपल्याला ते पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं जेणेकरून गाठी होणार नाही. जर आपण दुर्लक्ष केलं तर काय होईल, गाठी होतील. आणि लगेचच ह्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आपल्याला की जे आपला गॅस आहे तो मोठा नसला पाहिजे. त्याचं कारण असं की आपण मिक्स करतोय आणि खालून असं नको व्हायला की सगळं पीठ हे करपून जाईल. तर गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियमच ठेवायची आहे जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होईल आणि करपणार सुद्धा नाही. नंतर काय करायचं आपल्याला, जे आपण पीठ मिक्स केलेलं आहे ते 10 मिनिटं तसंच गॅस बंद करून आपल्याला तसंच वाफेवर शिजू द्यायचं आहे आणि लगेचच 10 मिनिटं झाल्यानंतर लगेच